कवितेचं नाव आहे सखीची मुलगी. कवी आहेत माणिक गोडगाटे उर्फ कवी ग्रेस, सांध्य पर्वातील वैष्णवी. सखीच्या मुलीला कसे काय द्यावे, उन्हातील हे भव्य शब्दांगण. सखीच्या मुलीला कसे काय द्यावे, उन्हातील हे भव्य शब्दांगण. इथे चंद्र नाही, इथे सूर्य येतो, स्वतः सावलीचा मुका साजण. सखीच्या मुलीने जरी नीट केल्यात, उद्धार गंधातल्याही शिळा. सखीच्या मुलीने जरी नीट केल्यात, उद्धार गंधातल्याही शिळा. प्रभू रामचंद्रा मला आज दे तू, तुझ्या सूक्ष्म देहातल्या रे कळा. सखीच्या मुलीला कसे काय सांगू, कुण्या मैथिलीचे निळे चांदणे. अरे रामचंद्रा मला हाक दे तू, असे अंजनीचे तुला सांगणे. जळातील चांदीत मासा रडावा, तसा मेघ येतो सखीच्या घरी. जळातील चांदीत मासा रडावा, तसा मेघ येतो सखीच्या घरी. घराच्या भयाने उभा श्वास तोलून, धरावी मुलीने पुन्हा बासरी. सखी वाळलेली जरी या उन्हाने, मुलीला कशाने मिळे संचित. सखी वाळलेली जरी या उन्हाने, मुलीला कशाने मिळे संचित. कुणी एक येतो कुणी एक जातो, नव्याने पुन्हा फाटते स्वागत. अरण्यानुगामी प्रवासात माझ्या मला गाठतो प्रस्तराचा थवा. अरण्यानुगामी प्रवासात माझ्या मला गाठतो प्रस्तराचा थवा. कशी भेग सांभाळ तारे फुलांची, जळाने इथे पेटते ना हवा. सखीच्या मुलीचा जरी हात हाती, सखीच्या मुलीचा जरी हात हाती, नि डोळे पुन्हा मंदिरांचा द्रव. गर्भाशयातून का मृत्यू माझा, मुलीच्या ऋतूचे करी आर्जव. तिने जीव द्यावा असा जीव न्यावा, तिने जीव द्यावा असा जीव न्यावा. पुढे सर्व हो कांचनाचे धुके, लिलावातही वाटणे संभवेना, अशाने सखीला कधी पोरके. तिने जीव द्यावा असा जीव न्यावा, पुढे सर्व हो कांचनाचे धुके. लिलावातही वाटणे संभवेना, अशाने सखीला कधी पोरके. अशाने सखीला कधी पोरके.